नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रामनवमी, त्यामुळे ना इथे ना शेजारीच आमच्या मंदिर आहे रामाचं, म्हणजे की अयोध्याला आहे ना, सेम टू सेम कॉपी इथे बनवली आहे. त्यामुळे तिथेच जायचं आहे. कीर्तनाचा कार्यक्रम आहे. तर चला म्हणलं साडी घालूया. थोडंसं घरातले जी सकाळची कामं होती, माझ्या मिस्टरांना पण आज जायचं होतं रायगडला. मग त्यांना वाटं वगैरे लावलं. नंतर आम्ही दोघी पण छान तयार झालो. माझ्या सासूबाईंसोबत आम्ही जाणार होतो कीर्तन ऐकायला. नंतर तिथं महाप्रसादाचा पण कार्यक्रम होता. पहिल्यांदा ना बाहेर छान असं आईंनी सारून घेतलं होतं शेणाने, आणि त्यावर रांगोळीने इतकी सुंदर दिसती ना. आणि असं काही सण सुद्धा असेल ना, आमचं घर गावातच आहे, त्यामुळे असं काही सण वगैरे असेल ना, तर आम्ही असं घरासमोर आहे ना सारून रांगोळी काढतो. खूप सुंदर वाटतं. मी सकाळच काढली होती. अनु पण इथे रेडी झाली आहे. आता आम्ही सगळे जाणार आहेत कीर्तनाला. नंतर मला दुपारी आल्याच्या नंतर माझ्या माहेरी पण जायचं आहे आजच, कारण माझे मिस्टर सकाळी गेले, जसं मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर मग सासरी असं मला नको वाटतं, मला करमत नव्हतं सकाळी. त्यामुळे म्हणलं चला आज दुपारीच जाऊया. दुसऱ्या दिवशी जायचं होतं मला, पण म्हणलं आज दुपारीच जाऊया, जाऊ द्या. अनुला आहे ना असे दोन अशी हेअरस्टाईल केली होती, दोन असे बो घेऊन, पण तिला ते आवडलंच नाही. केस पुढे येत होती, त्यामुळे मग तिला बो घालायचे होते, जे की दोन बो असतात ते. आणि माझ्या सासूबाई मागे आहेत, तर त्यांना असं स्पेशली घेत नाही मी किंवा व्लॉगिंगमध्ये वगैरे, पण आज बघूनच घ्या कशा आहेत. फ्रीजमध्ये पाणी ठेवत आहेत, तसं त्या आल्या. तर इथे अनुला मी आता दोन बो घालते तिचे. आणि तिची केस आता ना बऱ्यापैकी मोठी झाली आहेत, आणि तिची केस खूप दाट आहेत, त्यामुळे सगळे म्हणतात की कापा. पण मला तिची मोठी केस आहे ना भारी वाटतात. तुम्हाला काय वाटतंय, अनुची केस कापायला पाहिजे का? पण खूप दाट आहेत ना, मग भारी वाटतात ते. पण जर का हे बो वगैरे सोडलं ना, तर खूप असं मोठा केसांचा असा वेगळाच शेप होतो, त्यामुळे ना ते चांगलं नाही वाटत. तर मग जेव्हा आता सुरू होईल ना शाळा, तेव्हा मला वाटतं की केस कापावं तिची, पण तोपर्यंत मी असेच ठेवणार आहेत, मोठे छान वाटतात. तर इथे आम्हाला सगळ्यांनाच जायचं होतं कीर्तनाला, त्यामुळे इथे अनुला सारखं पाणी लागतं प्यायला. आणि आता उन्हाळ्याचं पेलंच पाहिजे सगळ्यांनी पाणी, कारण आपलं शरीर आता उन्हाळ्यात हायड्रेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर खूप सारे रोग होतात. म्हणजे खूप आता ना असं बोटावर मोजण्यासारखे रोग आहेत. त्यामुळे आपलं शरीराला पाणी हे खूप महत्त्वाचं आहे उन्हाळ्यात तरी. किंवा लिंबू सरबत वगैरे तुम्ही जर पाणी जर जात नसेल सारखं, तर लिंबू सरबत वगैरे तुम्ही ट्राय करू शकतात. तर इथे अनुषा दोन शेंड्या बनणं चालू आहे. तर मागून गेल्या तर ते माझे दीर आहे, माझे आमचे भाऊजी. अनुला अशा 2 शेंड्या मारल्याच्या नंतर भारी वाटतं, पण तिला असं वाटतं की शाळेमध्ये चालली का काय, म्हणजे कारण 2 शेंड्या शाळेतच चालताना घालतात ना. तर इथे आता आम्ही चाललो आहे कीर्तनाला. गावातच आहे, म्हणजे एकदम शेजारीच आमचं घर आहे. तर पाण्याची टाकी आणि स्वयंपाकाचं वगैरे सगळं नियोजन. चला आता जातो आम्ही कीर्तनाला. आणि अनु इतकी स्वच्छ आहे ना, की तिला बिना चपलाचं इथं चालवतच नव्हतं. मला उचलून घे, मला हे अजिबात आवडत नाही, म्हणजे चिखल वगैरे लागत होतं ना. खूपच स्वच्छ आहे ती. नंतर पहिल्यांदा कीर्तनाला जायच्या आधी कीर्तनाला थोडासा टाईम होता, 10-15 मिनटं. मग इथे रामाच्या मंदिरामध्ये आलो. सेम डिप्टी कॉपी आहे, म्हणजे ज्या दिवशी ना अयोध्याची राम मंदिराची स्थापना झाली ना, म्हणजे रामाची वगैरे, तेव्हाच इथे पण रामाची स्थापना झाली, म्हणजे त्याच्यानंतर एकदम 5 मिनिटांनी. त्यामुळे तो जो क्षण आहे ना, तो आमच्या गावात नेहमी मानला जाईल, किंवा नेहमी आमच्या गावात तो आठवणीत राहील, कारण तो क्षण परत काही येणार नाही. ज्या दिवशी रामाची स्थापना झाली तिकडे मूर्तीची, त्याच दिवशी त्याच मुमेंटला त्याच वेळी 5 मिनिटानंतर इथे स्थापना झाली होती. हे राम मंदिर सेम त्या राम मंदिराच्या डिक्टूक कॉपी आहे. त्यामुळे हे आमच्या गावाची खूप भारी परंपरा आहे, किंवा खूप भारी मुमेंट आहे. तर इथे ना राम मंदिर पण छान असं सजवलं आहे, पाहू शकता तुम्ही, एकदम फुलांनी छान सजवलं आहे. आता जाऊयात कीर्तनाकडे. तर तिथं प्रदक्षिणा घालायला पण आहे, आतमध्ये प्रदक्षिणा घातली. मग इथं कीर्तन सुरू झालं. कीर्तनामध्ये खूप छान असं त्यांनी वाक्य सांगितले. म्हणजे मला एवढं काय कीर्तनाचं म्हणजे जास्त मी कीर्तन वगैरे काही केलेलं नाही, पण भारी वाटलं मला. आज आई म्हणल्या चल आता आहेस तर मग जाऊया कीर्तनला. मग चला म्हणलं आता जाऊया, आईंची मान राखूया. आणि ते अनुचं पण चालू होतं चांगलं टाळ्या वगैरे वाजवणं. तर ते महाराज आहे ना, तर त्यांचीच टीम होती, मागे मुलं वगैरे आहेत ना छोटी वगैरे, तर त्यांचीच टीम होती. थोडंसं कीर्तन तुम्ही पण ऐका चला. अवतार घेसी धर्म ज्यांच्या श्रेयाने आधाराने राहतो, त्यांचं तो पालन करतो. आपुल्या पाळीसी भक्त जना, तो अवतारला येतो धर्म संस्थापना करता. दुर्जनाचा संहार करतो, भक्ताचं परिपालन करतो, धर्माची संस्थापना करतो. पण भक्ताचं परिपालन करतो म्हणजे नेमकं काय करतो याचं उत्तर दुसऱ्या चरणात. कीर्तन वगैरे झाल्याच्यानंतर महाराजांचा छान सत्कार झाला. आणि नंतर आता सप्ताह पण चालू होणार आहे, त्यामुळे ते पॉम्पलेट वाटत होते, पॅम्पलेट. तर तेच अनुला आणायला सांगितलं होतं. तिला किती लाजायला येते, म्हणजे इतकं लाजू ती आणत होती ना. आणि आणल्याच्या नंतर तिचा आनंद बघा चेहऱ्यावरचा, म्हणजे तिला असं वाटतं की एकदम मोठा पर्वत उचललं का काय मी, तिचा बघा आनंद. तर घरी आले, तिथे ना 2-4 दुकानं लागली होते, जे की जसे यात्रेला वगैरे लागतात ना, तशी दुकानं लागली होती. मग तिथून
अनुला हे मोबाईल वगैरे आणले, कारण ती खूप मागे लागली होती, मला पाहिजे. तिला सांगितलं अगं आता आपल्याला मामाच्या गावाला जायचं, तिथलची यात्रा वगैरे आहे, पण नाही तिला ते घ्यायचंच होतं. मग तिच्या आजीने तिच्यासाठी हे आणलं जाऊन तिथून. हे भेटल्याच्या नंतर तिला असं वाटतं की मला जगातलं खूप मोठं काहीतरी भेटलं, म्हणजे खरा मोबाईल भेटल्यापेक्षाही तिला खूप भारी वाटलं, कारण 2 मोबाईल होते आणि त्यामध्ये गाणं वगैरे पण लागत होतं ना, तर ते गाणं ती इतकं कंटिन्यू ऐकत होती ना. आणि ॲक्च्युली ते नाही का छोट्या मोबाईलमध्ये गाण्यांचा आवाज म्हणजे ते वेगळेच गाणी असतात, तर अनुला ते म्हणताच येत नव्हतं, पण तिथं चाललं होतं ना, तर ताना असं काहीतरी म्हणत होती. आणि म्हणजे हे एकदम हे आता बघा 2-3 दुकानं होती, त्यामुळे इतकं महाग होतं ना, 60-70 रुपयाला हे होतं, बळच कमी करून 50 रुपयाला म्हणजे 100 रुपयाचे हे 2 आणले. तर आता चला मी चेंज कारण मला साडी काढून ड्रेस घालायचा आहे, कारण प्रवासात साडी हे काही पॉसिबल नाही आहे, म्हणून ड्रेस घातला इथे छान. थोडीशी बॅकपॅक वगैरे केली, कारण बॅकपॅक तर कालच केली होती. चला आता जाते मी माझ्या माहेरी. खूप जास्त आनंद होत आहे मला. माहेरी जाण्याचा आनंद हा म्हणजे गगनात मावत नाही. ॲक्च्युली तिकडून येताना गावाला जायचा आनंद खूप भारी असतो, म्हणजे सासरी पण आवडतं मला, माहेरी पण आवडतं, तसं काही नाही आहे. तर इथे चालले आहे आता मी. चालत जायचं होतं स्टँडपर्यंत, मग अनु आणि मी चालत आहे. स्टँडवर आल्याच्या नंतर बस आली नाही, अर्धा ते पाऊण तास लेट झाली बस. मला वाटतं 3 वाजता मी निघले होते घरून, आणि 3:30ची बस, मला वाटतं 3चीच बस असेल, त्यामुळे मी लवकर निघले होते. 3च्या आधीच आले होते बस स्टँडवर, पण काय 3 वाजता बस आलीच नाही. ती बस आली पूर्ण 3:30 वाजता आली. 3:30 वाजता वाजेपर्यंत मला ते उन्हात थांबावं लागलं. हे माझ्यासाठी खूप बॅड होतं. बाकी मग प्रवास वगैरे चांगला होता, अगदी 2 तासातच पोहोचले मी, 2-2.5 तासातच पोहोचले. नंतर चौफुला बसमध्ये बसले. चौफुला बसमधून परत चौफुल्यावर उतरल्याच्या नंतर पुढे चालत जाऊन भिगवण गाडी पकडावी लागते. नंतर रावणगावमध्ये उतरल्याच्या नंतर माझं अगदी 5 ते 6 किलोमीटर आहे तिथून घर. मग तिथे मला आमच्या घरचे न्यायला आले होते. तर अनुचं जाताना पण ते गाणं चालूच होतं, काहीतरी काय म्हणत होती, दनतना ताना असं काहीतरी म्हणत होती, आणि मी थोडंसं रिलॅक्स आराम करत होते. रायगड वरून इकडे गावाकडे येताना म्हणजे सासरी येतानाचा प्रवास खूप मोठा आहे, म्हणजे 7 ते 8 तास लागतातच आम्हाला. तर इथे 2 तासात म्हणजे मला असं वाटतं की हां इथे 5 मिनिटावर आपलं माझं माहेर आहे असं वाटतं. त्यामुळे एकदम रिलॅक्स मी होते. थोडंसं डोकं दुखत होतं, कारण कीर्तन ऐकताना ना पुढं बसले होते, आणि ते पूर्ण कानावं इतके ते शब्दन ते असं म्हणजे तो पूर्ण आवाज म्हणजे ते चांगलं नाही वाटलं, माझे कान पूर्ण हे झाले होते, त्यामुळे डोकं दुखत होतं. घरी आल्याच्यानंतर छान आजोबाला भेटली, आजोबांचं थोडंफार काम चालू होतं. नंतर बघा हे बाथरूमचं काम जसं मागे तुम्हाला मी दाखवलं होतं थोडंसं चालू होतं. तर सुंदर अशी फरशी बसवली आहे, खूप युनिक आणि भारी वाटते ही फरशी. तुम्हाला कशी वाटते ही फरशी नक्की सांगा कमेंटमध्ये. खूप सुंदर वाटते, बाथरूम पण भारी आहे. आता सगळं नाही दाखवत तुम्हाला, उद्याच्या व्हिडिओमध्ये वगैरे दाखवेल. तर अनुचं इथं चाललं होतं, सगळ्या मुलांना जवळ बसून घेतलं होतं आणि चाललं होतं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगते वगैरे. तर एवढं सगळं गहू झाला आमच्या घरी. तर इथे मी लावलेली सगळी झाडं छान ग्रो झाले आहेत, हे पाहून मला खूप भारी वाटतं. ही सगळी झाडं मी लावली आहेत, 1च वर्ष झालं ही झाडं लावली आहेत, पण किती सारी ग्रो झाली आहेत. पाहू शकता ह्या फुलाला तर किती फुलं आले आहेत, पण हे काही जास्त काळ नसतं, थोड्या दिवस असतं हे फुलं वगैरे. पण आता उन्हाळ्यात आहे ना फ्लावरिंग थोडीशी जास्त होते, कारण उन्हाळ्यात ग्रोथ ऊन पण जास्त मिळतं आणि पाणी पण असतं ना, त्यामुळे छान ग्रो होतं. गवती चहा वगैरे, आणि हे ना शोचंच झाड आहे, हे मी झाड तिकडं पण नेलं आहे माझ्या बाल्कनीमध्ये लावायला. गहू सगळं गोळा करायचं होतं, कारण आता ऊन त्याच्यावरचं पूर्ण गेलं होतं. माझी बहीण एकटीच गोळा करत होती, चला म्हणलं तिला थोडीशी हेल्प करूया. इकडे आल्याच्यानंतर असं हेल्प करायला भारी वाटतं थोडंसं व्हिडिओमध्ये. तुम्हाला पण वाटेल की मी काम करते, पण करते कधी नाही करत बरं का, पण आता व्हिडिओ काढल्यापासून काम करते मी. तर माझी ना बॅग अनपॅक करायची होती, कारण आता आम्ही इकडं महिनाभर राहणार आहे, त्यामुळे सगळी कपडे लागणार आहेत आम्हाला. मग सगळी कपडे काढली, भैयाला जे आणले होते कपडे ते सगळे मला भैयाला द्यायचे आहेत, किंवा मग अजून एक्स्ट्राचे ड्रेस वगैरे आणले आहेत जे की माझ्या बहिणीला मी जे घालत नाही ते, मग ते पण त्यांना द्यायचे आहेत, किंवा अजून काय सामान आणलं आहे ते सगळं मला द्यायचं आहे. तर मी स्टँड लावलं होतं, तर अनु तिथे मध्ये करत होती, आणि आधीच आमची खालचा जो भाग आहे ना तो म्हणजे खालीवर असा आहे, त्यामुळे स्टँड पडायची भीती आहे. स्टँड पडला की मोबाईल पडला, मग काय नुकसान, त्यामुळे मोबाईलला थोडंसं जपते मी इकडे आल्याच्या नंतर. तर पहिल्यांदा फ्रेश झाले छान असं, आणि नंतर सगळी कपडे अनपॅक केल्याच्या नंतर दुसरे कपडे घातले जे की आपले नाईट ड्रेस वगैरे असतं, आणि मग बाकीचं मला थोडंसं घरातलं काम, कारण शेतातमध्ये काम चालू आहे सध्या, तर मग मी तिकडंच होती. मग आता जास्त काय नसते, म्हणजे वर्षभर असं काही काम नसते, थोडंसं 1 महिन्यात वगैरे असते. तर इथे गहू वगैरे छान असं काढून घरी आणलाय, आणि पाहू शकतात किती गहू झाला आहे, म्हणजे खूप दिवसांनी
दिवसाने हे असं एवढं मोठं धान्य पाहते ना तर भारी वाटतं आपलं आपलं. तर मग माझी बहीण करत होती काम, तर तिला म्हणलं थांब मी पण करू लागते, तुला मदत करू लागते. पण हे खूप मेहनतीचं काम असते, शेतातलं काम काही मला जमणार नाही, हे पहिल्यापासूनच कधी जमलं नाही कारण माझ्या पप्पांनी कधीच मला हे करू दिलं नाही. तर अनुचं इथं फक्त नाचणं चालू होतं की तिला असं वाटत होती खूप मोठं काहीतरी भेटलं आहे, त्यामुळे ते असं ती त्याच्यामध्ये नाचत होती, उपनत होती. तर तिला वाटतं की तिचा फोटो काढते, त्यामुळे तिचं छान पोज देणं काम चालू आहे, पाहू शकतात तुम्ही. तर माझी बहीण मग मी छान असं सगळं गोळा केलं, सगळं नाही मला करता आलं, जेवढं जमलं तेवढं केलं. नंतर माझ्या वडिलांनीच येऊन केलं. तर मागून पाहू शकतात ट्रेन वगैरे जाती, मागून सगळं कंपाऊंड केलं आहे ट्रेनचं. आणि अनुची मस्ती काय चालू, आणि माझे पण गावाकडचे व्हिडिओ छान असे चालूच राहतील. मग या गावाकडच्या छान अशा वातावरणासोबत आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. गावाकडचे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग उद्या. बाय. लाईक करा.